अमरावती जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदूर तालुक्यातील श्री क्षेत्र देऊरवाडा येथे मेघा व पूर्णा नद्या पुराच्या पाण्याखाली आलेल्या आहेत। त्यामुळे मेघा नदीचे भीषण स्वरूप धारण केले असून त्याचा थेट फटका काजळेश्वर आश्रमाला बसला। त्यामुळे आश्रमाचा अन्य गावाशी संपर्क पूर्णतः तुटलेला आहे। मानव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या या आश्रमात सध्या 24 जण अडकलेले आहेत। यामध्ये अनाथ, अपंग, वृद्ध यांचा समावेश असून आश्रम परिसरात स्थिती अत्यंत गंभीर आहे। सुदर्शन मुनी दादा कारंजेकर आणि गावकऱ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त करत गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रलंबित असल्याचा आरोप केला। मात्र अद्याप शासन, प्रशासन किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही। सदर आश्रमाजवळील बहुतांशी लोकांची शेती या समस्येमुळे बाधित झाली असून त्यांनाही शेतीत जाणे अशक्य झालंय। भक्त, साधुसंत, गावकरी यांची मोठी वस्ती या परिसरात असूनही आजवर या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं गेलं। अशातच तातडीने नदीवर पूल बांधण्याची मागणी आश्रमवासी व गावकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय जावळकर यांची रिपोर्ट, अमरावती।